श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली। दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती। मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे। श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट तर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते। मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी, डॉक्टर तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबले, हेमंत आर्नाळकर, नारायण काबरा, निलेश लद्दड, मुरली चौधरी, राजेश सांकला आदींनी उत्सवाचे आयोजन केले आहे। डॉक्टर तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे आणि त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे याकरता दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसवण्यात येते। सुमारे 6 महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरू होते। देवीला एका भक्ताने ही साडी अर्पण केली आहे। ही साडी तब्बल 16 किलो वजनाची आहे। आकर्षक नक्षीकाम करून ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे। त्यामुळे श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्ण वस्त्रातील रूप पाहण्याकरता देवी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते। विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिकात्मक रावण दहनाचे कार्यक्रम आयोजन मंदिरासमोर रात्री 9 वाजता करण्यात आले आहे। यावेळी तब्बल 25 फूट उंच प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात येईल। प्रतिकात्मक रावणाचे दहन करून समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश या निमित्ताने देण्यात येणार आहे। तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी केले आहे। नमस्कार। महालक्ष्मी मंदिर सारसबाग पुणे यांच्या वतीने सर्व पुणेकरांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही विजयादशमी निमित्त देवीला सोन्याची साडी अर्पण केलेली आहे की दरवर्षी आम्ही वर्षातून दोनदाच नेसवतो। एक विजयादशमी, दुसरं लक्ष्मीपूजन, जेणेकरून भक्तांना सोन्याचा आनंद व देवीचा कृपा आशीर्वाद लाभावा या मागचा हा उद्देश आहे। म्हणून ही साडी आम्ही नेसवली। या साडी करायला सुमारे 6 महिने लागलेले होते आणि 17 किलोची साडी ही देवीच्या चरणी अर्पण केलेली आहे। सर्व पुणेकरांना विनंती आहे की आज आपण या सोन्याच्या साडीचा महालक्ष्मीचा दर्शनाचा लाभ घ्यावा। जय माता दी। भवानी सहिता नमामि। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी बुर्वी प्रेम कृपा जयांची। सर्वांगे संतारा उदयंतराची, कन्ये दळके माळ। मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनन कामना पूर्ती। जय देव जय देव। आगतधारा गौरी कमरा दर्शन मात्रे मान कामना पूर्ते। जय देव जय देव मना पूर्ते। जय देव जय देव। दुर्गे दुर्गट भारी, दुर्बिन संसारी, अनाथ नाथे अंबे कवटा विचारी। वारी वारी जन्म मरणा से वारी, हारे पडला आता संकट देवारी। जय देवी महिता